मान्यवर आणि तुम्ही सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी माझ्या स्वप्नातील भारत याविषयी बोलणार आहे. आणि ते तुम्ही फक्त ऐकूनच घेऊ नका, तर तुमच्या वर्तनात देखील आणा. देश देश म्हटलं की त्याला भूत, वर्तमान आणि भविष्य असतंच. भूतकाळ पाठीमागे खूप काही ठेवून गेलं असतं, जसं की चुका, सुधारणा, अनेक चांगल्या वाईट आठवणी आणि असं बरंच काही ज्याने वर्तमानाशी सांगड घालून उद्याचं एक उज्ज्वल भविष्य साकारता यावं. आणि या उज्ज्वल भविष्याकरिता एक अथवा अनेक स्वप्न असतील, आणि ती स्वप्न प्रत्येक देशवासी आपल्या देशासाठी नक्कीच पाहत असेल. आज तागायत आपला भारत देश जी परिस्थिती जगतोय, पाहतोय, अनुभवतोय, त्या परिस्थितीकडे पाहता माझी स्वप्नही त्या प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकासारखीच आहेत. आणि का नाही असणार? आपल्या भारत देशाच्या इतिहासाकडे नीट निरखून पाहता उद्याचं भविष्य हे त्या इतिहासापेक्षाही अजरामर व्हावं, आणि ते मी इतिहासाच्या पानांतून जाणलेल्या राम राज्यागत किंवा मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासारखं व्हावं, अशी इच्छा व्हावी लागते. पण कदाचित आजच्या आणि उद्याच्या घडीचा विचार करता, तांत्रिक, वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य बाबींचा अभ्यास करता ह्या गोष्टी भविष्याला पूरक ठरतील की नाही हे काही सांगता येत नाही. त्याला कारणही अगदी तसंच आहे. कारण आज आपण जी वर्तमानात विचारांची, संस्कृतीची बीजे आपल्या पुढील पिढीमध्ये पेरत आहोत, कदाचित ही भविष्यातील पिढी आपल्या दृष्टीने हा वारसा पेलवतील की नाही हे सांगता येत नाही. माझा भारत देश माझ्या भारत देशामध्ये असणारी जातीपातीची घुसमट, आपापल्या धर्म आणि स्वाभिमानापोटी समाजात असणारी अक्षम्य विषमता, काही लोकांचा स्वविचार आणि स्वतःच्या वैचारिक बुद्धीने मांडून ठेवलेला कलह, त्याचप्रमाणे राजकीय अशक्तपणा आणि दूषित झालेले समाज प्रवाह या गोष्टी मनाला कुठेतरी हताश करून सोडून जातात. आणि मग तिथूनच मग मी माझ्या स्वप्नातील भारत साकारू लागतो. ज्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत किंवा ज्या गोष्टी मी पाहिल्या आहेत, त्या गोष्टीची स्वप्न मी का पाहू? त्यापेक्षा मी ज्या गोष्टी कधी पाहिल्याच नाही, ज्या गोष्टी माझ्या भारतात व्हाव्यात असे मला वाटतं, त्या गोष्टीची स्वप्न मी माझ्या भारतासाठी नक्कीच पाहीन. माझी भारतासाठीची असणारी स्वप्न ही भारत तेजोमय व्हावा याकरिताच असतील, परंतु या स्वप्नांवरती अंधारी येऊ नये यासाठी मनोमन कामना देखील मी करत असेन. माझ्या भारत देशात माझा भारत देश जातीपातीच्या दरीतून सावधपणे बाहेर निघत असताना त्याचा पाय त्या गाळात कुठेतरी माखून अडकल्यासारखा वाटत जातो, आणि ती जात आता धुतली जात आहे असं मी माझ्या स्वप्नात पाहतो. ती जात आता अभ्यासपूर्ण मतांनी, सुविचारांनी आणि एकतेच्या कार्याने भरून निघताना मी माझ्या स्वप्नात पाहतो. या समाजात असणारे सुडबुद्धीचे मर्म, वैचारिक कलह, त्याचप्रमाणे विषमतेचं वारं भरलेलं, भान नसलेलं म्हातारं असं विचारबुद्धीचं पाणी होताना मी स्वप्नात पाहतोय. विज्ञानाने प्रगती करून सुसंस्कृत असा भारत देश एक विकसित संप्रदाय म्हणून जगासमोर येताना मी माझ्या स्वप्नात पाहतोय. कृषीपूर्ण भारतासाठी माझ्या भारत देशात जैविक पिकं उभी राहिलेली मी माझ्या स्वप्नात पाहतोय. शिक्षणाने प्रत्येक तरुण बेरोजगारीला धूळ चारत जगाच्या पाठीवर आपल्या प्रगतीचे गाणं गात असताना मी माझ्या स्वप्नात पाहतोय. माझा भारत देश खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी देश म्हणून जगासमोर येताना मी स्वप्नात पाहतोय. आणि त्याच्या आतमध्ये असणारे अंतर्गत कलह, वादविवाद मिटवून ताठ मानेने जगासमोर उभं राहताना मी माझ्या स्वप्नात पाहतोय. तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेला हा भारत, सुसंस्कृतीने संस्कारक्षम असलेला हा भारत, त्याचप्रमाणे जैविक शेतीने भरभराटीस आलेला हा भारत, सुशिक्षित तरुणांच्या मदतीने जगात आपले प्रबळ स्थान निर्माण करणारा हा भारत, जातीपातीचे धर्मांच्या विचारांना आहुती देऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा भारत, अभ्यास आणि योग्य दिशेने देशाला वाट दाखवणारा हा राजकीय भारत, निसर्गाने नटलेला पर्यावरणपूरक असा माझा भारत मला पाहायचा आहे. या देशाने विविध पर्व पाहिले आहेत. देश स्वातंत्र्य झाले, मानवी उत्क्रांतीपासून ते देश स्वातंत्र्य होऊन माणूस विकासाच्या वाटेला लागणारा हा माणूस या देशाने पाहिलेला आहे. रामासारखा युगपुरुष, गौतम बुद्धांसारखा महामानव, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा छत्रपती, आणि त्याचप्रमाणे स्वातंत्र्यातून मुक्त करणारे अनेक क्रांतिकारी या देशाने पाहिले आहेत. त्या काळी ते लोक या देशाला मिळाले, आणि त्या काळी देशाची उन्नती होत गेली. त्या क्रांतिपर्वाचे असणारे अनंत जनसमुदाय हे ते पर्व पाहत त्याचे साक्षीदार होते, आणि ते त्या चिंब न्हावून निघाले. परंतु आमचं काय, आम्हाला सुद्धा त्या एका
एका पर्वाचं साक्षीदार व्हायला नक्कीच आवडेल आणि त्यासाठीच माझ्या स्वप्नातील भारत उभा राहायला पाहिजे आणि माझ्या स्वप्नातील भारतासाठी या स्वप्नातील भारतासाठी एक क्रांतीपर्व पेटले पाहिजे, एक साहित्यिक चळवळ उभी राहिली पाहिजे, एक देशप्रेमाची एकतेची लाट या जनसमुदायात पसरली पाहिजे आणि विज्ञानरूपी क्रांती घडून विज्ञानरूपी क्रांती घडली पाहिजे आणि यासाठीच युगपुरुष घडले पाहिजेत. कृषी क्रांती, मानव क्रांती, अध्यात्म ओळख, शैक्षणिक प्रगती, खेळ आणि पर्यावरणपूरकता अशा सर्व गोष्टींनी एक होऊन माझा भारत देश या जगाचं प्रतिनिधित्व करताना मला पाहायचं आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, जडो घडो ऐसे पर्व स्वप्नवत, जडो घडो ऐसे पर्व स्वप्नवत, भारत देशा हे जलभूतल घालो तुला दंडवत, भारत देशा हे जलभूतल घालो तुला दंडवत. धन्यवाद.